नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता ई-के-वाय-सी सुरू झालेली आहेत आणि ई-के-वाय-सी करत असताना महिलांना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत. आता महिलांना जे प्रॉब्लेम येत आहे तर त्याचं सोल्युशन आपण घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम महिलांना प्रॉब्लेम येत आहे तर ते म्हणजे 2 प्रश्न ई-के-वाय-सी करत असताना विचारलेले आहेत. तर त्या 2 प्रश्नांचं उत्तर नक्की आपल्याला काय द्यायचं आहे? त्याला 2 पर्याय दिलेले आहेत, होय आणि नाही. आपल्याला नक्की होय करायचं की नाही करायचं? कारण आपण जर चुकीचा पर्याय निवडला तर आपली लाडकी बहीण योजनेची येणारे ₹1500 हे बंद होऊ शकतात. तर त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि दुसरा पॉइंट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड हे अनिवार्य केलेलं आहे. आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे, मेन्शन करायचा आहे. तुम्ही जर तो आधार कार्ड नंबर मेन्शन केला नाही तर तुमची ई-के-वाय-सी होणार नाही. तर त्याच्यासाठी काही महिलांचे असे कमेंट आलेले आहेत की आमच्या वडिलांचं आधार कार्ड नाही किंवा पतीचं नाही, काहींचे वडील हयात नाही किंवा पती हयात नाहीत, मयत आहेत. तर अशा केसमध्ये आपल्याला करायचं काय आहे, किंवा काही अनेक प्रॉब्लेम आहेत, वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नाही, तर आपल्याला त्याच्यासाठी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. तसेच तिसरा पॉइंट आहे, ई-के-वाय-सी करत असताना एक एरर येत आहे, अनेबल टू सेंड ओ-टी-पी हा एरर येत आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला ई-के-वाय-सी कशी करायची आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट आहे की महिलांना ई-के-वाय-सी करत असताना काही 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 2 प्रश्नाचं उत्तर नक्की काय द्यायचं आहे? तर त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत. त्यांनी नाही विचारलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला होय द्यायचं आहे. व्यवस्थित तुम्ही प्रश्न समजून घ्या. त्यांनी विचारलेला आहे, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामधील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी नोकरीला किंवा पेन्शन धारक तर नाही ना? असं विचारलेलं आहे. तर आपल्याला इथं होय म्हणायचं आहे. तुम्ही जर इथं नाही पर्याय निवडला तर तुमचे ₹1500 येण्याचे हे बंद होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं होय निवडायचं आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाही, सरकारी नोकरीला नाही किंवा पेन्शन धारक नाहीत. आणि त्यांनी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे, तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. तर इथं इथं सुद्धा आपल्याला होयच करायचं आहे. तुम्ही जर नाही केलं तर त्याचा असा अर्थ होईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या कुटुंबातून अनेक महिला पात्र आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला होय करायचं आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एकच महिला जर लाभ घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला होयच करायचं आहे. आणि एक महिला आणि एक अविवाहित जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये जर जास्त 2 ते 3, 4, 5 अशा महिला लाभ घेत असतील तर इथं तुम्हाला नाही करायचं आहे. परंतु एक विवाहित, एक अविवाहित महिला जर लाभ घेत असेल तर तुम्हाला होय करायचं आहे. आणि एक जरी महिला या योजनेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगतो. त्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मला महिलांचे कमेंट देखील आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. परंतु ई-के-वाय-सी करत असताना तिथं पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड विचारलेलं आहे. पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नंबर तिथं आपल्याला टाकायचा आहे, मेन्शन करायचं आहे. परंतु आमच्याकडे पतीचं आधार कार्ड नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही. तर हा सर्वात महत्त्वाचा मोठा पॉइंट आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, या केसमध्ये तुम्हाला आता ई-के-वाय-सी करायची नाही, थोडे दिवस थांबायचं आहे. त्यावरती नक्की वेबसाईटवरती काही अपडेट होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन येईल. परंतु तुम्ही आता ई-के-वाय-सी करण्यासाठी घाई करू नका. कारण ई-के-वाय-सी साठी तुम्ही जर घाई केली आणि ई-के-वाय-सी केली चुकीच्या पद्धतीने जर ती झाली तर तुमचे येणारे ₹1500 हे बंद होऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी आता सध्या करायची नाहीत. यामध्ये वेबसाईटमध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. तुमच्यासाठी काही नवीन ऑप्शन येऊ शकतो. कारण भरपूर महिलांचा असा प्रॉब्लेम आहे, वडील किंवा पती हयात नाही, ते मयत झालेले आहेत किंवा इतर काही प्रॉब्लेम आहे. तर त्या कारणास्तव ते वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकू शकत नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड नंबर नाही. तर अशा केसमध्ये त्यांनी अजिबात घाई करायची नाही. तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तुम्ही 2 महिन्यापर्यंत कधीही ई-के-वाय-सी करू शकता. परंतु तुम्ही आता घाई करू नका. तुम्ही जर घाई केली तर तुमचे येणारे ₹1500 बंद होणार आहे. ई-के-वाय-सी करत असताना प्रॉब्लेम येत आहेत, अनेबल टू सेंड ओ-टी-पी. तर म्हणजे मित्रांनो, ई-के-वाय-सी आता तुमची होऊ शकत नाही कारण साईटवरती लोड आहे. तर त्यामुळं तुम्हाला तीनदा हा प्रॉब्लेम येत आहे. बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं थांबायचं आहे.
तुम्ही 2-3 दिवसांनी ई-के-वाय-सी करू शकतात किंवा तुम्ही थोडं थांबून सुद्धा ई-के-वाय-सी करू शकता. तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी ई-के-वाय-सी करण्यासाठी दिलेला आहे किंवा तुम्ही रात्री 10-11च्या पुढं ई-के-वाय-सी करू शकतात. कारण दिवसभर भरपूर लोड असतो या साईटवरती, त्यामुळं ई-के-वाय-सी होण्यासाठी तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही ई-के-वाय-सी तुम्ही थोडं थांबून करू शकतात किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही ई-के-वाय-सी ही करू शकता तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन. परंतु मित्रांनो, तुम्हाला ई-के-वाय-सी करत असताना हे 2 ते 3 जे काही पॉइंट आहेत तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला विचारलेले प्रश्न तर त्याचं उत्तर, त्याचा पर्याय आपल्याला हा व्यवस्थित बरोबर निवडायचा आहे आणि त्यानंतर ई-के-वाय-सी करत असताना काही वडिलांचं किंवा पतीचं आपल्याला आधार कार्ड मेन्शन करायला सांगितलेलं आहे आणि ज्या महिलांकडे त्यांचा आधार नंबर नाही तर त्यांनी थोडं थांबून घ्यायचं आहे. त्यांच्यासाठी काही अपडेट येऊ शकतो, काही ऑप्शन येऊ शकतो आणि त्यानंतर अनेबल टू सेंड ओ-टी-पी, तर यावरती सुद्धा तुम्हाला थोडं थांबून ई-के-वाय-सी करायची आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी ई-के-वाय-सी करू शकतात किंवा 1-2-3 दिवसापासून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. कारण आत्ताच साईट चालू झालेली आहे, त्यामुळं खूप लोड आहे, त्यामुळं ई-के-वाय-सी होत नाही. तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.